श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः. सिद्ध सांगतात, हिप्परगी गावात एक नरहरी नावाचा कवी होता. तो शिवभक्त होता. रोज तेथील कल्लेश्वर या शिवमंदिरी जाऊन शिवपिंडीची मनोभावे पूजा करी. पूजेच्या वेळी रोज शिवस्तुतीचे 5 श्लोकांची रचना करी. त्या हिप्परगी गावात श्री गुरूंचा एक परम शिष्य राहत होता. श्री गुरूंचे चरण आपल्या घराला लागून ते पवित्र व्हावे ही सदिच्छा मनात ठेवून त्याने श्री गुरूंना आपल्या घरी अगत्याने निमंत्रित केले व आदरपूर्वक आपल्या घरी आणले. श्री गुरूंना पाहून ग्रामस्थ ही त्यांच्या दर्शनासाठी त्या शिष्याच्या घरी आले. त्या दिवशी गावात उत्सव साजरा केला. काही ग्रामस्थ नरहरी कवीला म्हणाले, स्वामी सद्गुरू नृसिंह सरस्वती ईश्वराचा प्रत्यक्ष अवतार आहे. ते आपल्या गावात आले आहेत. या निमित्ताने सेवा म्हणून त्यांच्या स्तुतीपर काही काव्य रचना कर. स्वामी त्यामुळे संतुष्ट होतील. तुलाही गुरुस्मरणाचे पुण्य प्राप्त होईल. यावर नरहरी कवी म्हणाला, मी शिवभक्त आहे. केवळ भगवान शिवाची मी स्तुती करतो, मानवाची मी स्तुती करत नाही. असे म्हणून तो शिवपूजेसाठी कल्लेश्वराच्या मंदिरात गेला. तेथे तो गेला असताना त्याला गाढ झोप आली. झोपेत त्याला स्वप्न पडले. तो स्वप्नात बघू लागला, आपण षोडशोपचारे शिवलिंगाची पूजा करीत आहोत आणि शिवलिंगाच्या ठिकाणी नृसिंह सरस्वती प्रत्यक्ष बसलेले आहेत आणि आपण शिवलिंगावर पूजेचे उपचार द्रव्य समर्पित करीत आहोत. ते सर्व स्वामींना मिळत आहेत. स्वामी त्याला म्हणत आहेत, अरे मानवाची तू भक्ती करीत नाहीस, त्याच्यावर तुझी श्रद्धा नाही, मग आज तू आमची पूजा कशी करतोयस? तरीही कवी नरहरी षोडशोपचारे स्थिर अंतःकरणाने भक्तिभावाने पूजा करीतच राहिला. स्वप्न संपले. नरहरीला जाग आली. त्याला स्वप्नाच्या आठवामुळे आश्चर्य वाटले. श्री गुरु नृसिंह सरस्वती प्रत्यक्ष शिवाचा अवतार आहेत अशी त्याच्या मनाला साक्ष पटली. आपण त्यांचा उपहास केला याबद्दल त्याला पश्चाताप वाटू लागला. पूजा उरकून तो नृसिंह सरस्वतींच्या दर्शनासाठी घाईने आला. त्याने स्वामींच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला. त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले व त्यांची क्षमा मागून स्तुती गाऊ लागला. तो म्हणाला, हे श्री सद्गुरु राया, तुझ्या दर्शनाचे भाग्य लाभल्याने माझा जन्म सार्थक झाला. अज्ञान अहंकार बुद्धीमुळे मी तुझे स्वरूप समजू शकलो नाही. तू जवळ असताना परमेश्वर प्राप्तीची रानोमाळ भटकण्याची गरज काय? तुझ्या रूपाने प्रत्यक्ष कामधेनू घरी आली असताना आता दुःख करण्याची चिंता नाही. योगी तपस्वी साधू तुझ्या प्राप्तीसाठी वर्षानुवर्षे खडतर तपश्चर्या करीत असत. परंतु आम्ही भगवान असे की कोणतीही कष्टमय साधना न करता आम्ही भाग्यवान असे की कोणतीही कष्टमय साधना न करता तू आम्हाला दर्शन दिलेस. प्रत्यक्ष भगवान कल्लेश्वर शिवलिंग आमच्यावर प्रसन्न झाले. माझी सर्व मनोकामना तृप्त झाली. माझ्यावर कृपा करावी
हेच तुझ्या चरणाजवळ मागणे आहे. श्री गुरूंनी नरहरी कवीला त्याच गावात राहून कल्लेश्वराची सेवा कर म्हणून सांगितले. परंतु नरहरी कवी म्हणाला, येथून पुढे जीवनात मला तुमच्या चरणाजवळ राहून तुमची सेवा, तुमच्यावर कवित्व करण्याची इच्छा आहे. मला गाणगापूर मठात राहण्याची अनुज्ञा देण्याची कृपा करा. स्वामींनी त्याच्या इच्छेचा अनादर केला नाही. नंदी आणि नरहरी कवीला गाणगापुरास आपल्या बरोबर नेले. दोघेही श्री स्वामींची सेवा करू लागले. अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, श्री गुरुचरित्रे देखिले दृष्टीसी. तुमचे भाग्य बहु असी, परब्रह्म देखिले असे. तुमचे निप्रसादेसी अमृतपान झाले आम्हासी. आता कष्ट आम्हा काय यासी, सकळाभिष्ट लाधलो. तू भेटलासी मज तारक, दैन्य गेले सकळीक. सर्वाभिष्ट लादले सुख, गुरुचरित्र ऐकता. मागे कथानक सांगितले, श्री गुरु संगमी राहिले. पुढे काय वर्तले, ते सांगावे दातारा. सिद्ध म्हणे नामधारकासी, ऐक वास्तविक सारेसी. विचित्र झाले येरे दिवसी, एक चित्त परियेसा. नंदी नामा एक ब्राह्मण, सर्वांगी श्वेत कुष्ठ जाण. अंबा तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिली. संवत्सर 3 उपवासा, द्विज कष्टला बहुवसा. निरोप झाला स्वप्नी त्यास, जाय चंदलाल परमेश्वरीसी. जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी पुनरुपी केले उपवास. नानापरी कष्टत स्वप्न झाले अवचित. तुवा जावे त्वरित गाणगापूर ग्रामासी. तेथे असे श्री सद्गुरु त्रयमूर्ती अवतारू. वेश धरिला असे नरू, तेथे होसी उत्तमा अंगी. ऐसे देवीने निरोपिले, विप्र म्हणे भले झाले. 6 मास का कष्टविले, जरी तुझे हाती नोवीच. जगन्माता तुळजा भवानी, तिचा निरोप घेऊनी आलो तुझ्या पाशी ठाकुनी. तू दैवत म्हणून या देवपण ठाऊक झाले. आम्हासी निरोप दिदले, मनुष्यापासी ज्या म्हणितले. तुझे नोहे काहीच, विश्वासे पातलो तुझ पासी. तू मनुष्य सान्निध्य धाडीसी. सीमा झाली देवपणासी, भाग्य माझे म्हणत असे. मनुष्यापासी जा म्हणावयासी, लाज नाहीये तुम्हा कैसी. वळखिले म्या देवपणासी, उपवासी 7 महिने. पहिलेच जरी निरोप देत, इतके कष्ट कासया होत. दुराशा धरिली चित्त, परमेश्वरी म्हणोनी. ऐसे अनेक प्रकारे कष्टोन दुःख करीत असे ब्राह्मण. मागुती पुरश्चरण करी न म्हणे तो द्विज. म्हणे मज बर्वे होणे, अथवा आपुला प्राण देणे. ऐसे बोलोनी निर्वाणे, विप्र धरणे बैसला. पुनरपि स्वप्न तयासी, तैसेची होय परी येसी. आणिक समस्त भोपी आलसी, ते नेची परी निरोप होय. समस्त भोपी म्हणती तैसीच होय परी येसी. आणिक समस्त भोपी आलसी, तेनीची परी निरोप होय. समस्त भोपी म्हणती तयासी, आजी स्वप्ने झाले आमासी. छळ न करी गा देवीसी, निरोप सारसा जाये वेगे. तू जरी आता न जाशी, आम्हा आज्ञा झाली ऐसी. बाहेर घालवू तुझसी, देवालयात येऊ न देऊ. इतके झाल्यावरी पारणे केले द्विजवरी. पूजा करोनी नानापरी निरोप घेऊन निघाला. गाणगा ग्रामासी आला, मठात पुसू लागला. भक्तजन सांगता त्याला, संगमी आहेत श्री गुरु. भक्त म्हणती तयासी, श्री गुरु येतील पारणेसी. काल शिवरात्री उपवासी, आता येतील परियेसी.
इतुके अवसरी श्री गुरु आले साक्षात्कारी, ग्राम लोक द्विजाते वारी, दूर राहे सन्मुख. श्री गुरु आले मठात, द्विज उभा होता तेथ, भक्त जन सांगती मात, विप्र एक आला असे. सर्वांगी कुष्ठ असे श्वेत, स्वामी दर्शन आलो म्हणत, श्री गुरु म्हणती आपण जाणत, संदेह स्वरूप आला असे. म्हणती बोलबा मठात, भक्त गेला धावत, तया द्विजाते प्रचारित, आला विप्र अंगणी. दुराने देखिले श्री गुरुसी, नमस्कार करीत लोळे भूमीसी. श्री गुरु म्हणते तयासी, संदेह रूप आलासी का. देवी पासी कान गेलासी, मनुष्यापासी येणे कायसी. संदेह धरिता मानसी, काय होय कार्यसिद्धी. ऐसे वचन ऐकोनी, साक्षा आली आपुले मनी. क्षमा करणे स्वामी म्हणोनी, लोटांगण येतसे. म्हणे स्वामी आम्ही आपण तमांध, स्वामीचे दर्शन झाले शुद्ध. अज्ञाने वेष्टिलो मतिमंद, नेणे होय परब्रह्मी. तू साक्षात वस्तू म्हणोनी, नेनो आपण तमोगुणी. आजी दिवस माझा सुदुनी, दर्शन झाले पुनीत. पाप कर्मे पापी आपण, पापात्मा नेणे खुण. पापे संभावलो निर्गुण, शरण आलो तुझ पासी. तू भक्तजनांचा आधार, शरणागत व्रजवंजर. ब्रीद विनती सचराचर, हे नृसिंह सरस्वती. आजी माझे कर्म गेले, परब्रह्म डोळा देखिले. मनोरथ माझे पुरले, कृपा सागर यतिराया. तू भक्तजन काम धेनू, मनुष्य देही अवतरोनु. तुझा पार जाणे कवणू, त्रैमूर्ती तुची होसी. जैसी सागरा कारणे गंगा, पावन करावया आली जगा. तैसे भक्त सेवक वर्गा, तारावया अवतरलासी. का अहिल्या झाली पाषाण, दिव्य देही झाली लागता चरण. तैसे मी आजी देखून, दीन केले तुआ गुरुनाथा. व्रतबंध विवाह झालिया वरी, उद्भवली व्याधी आपुले शरीरी. स्त्री राहिली माहेरी, स्पर्शू नये शरीरी म्हणे. आपुले असती माता पिता, सकल म्हणती जाय परता. दुःख झाले अपरिमिता, संसार त्वजून निघालो. गेलो होतो तुळजापुरी, उपवास कष्टलो अपारी. मज म्हणती तू पापी भारी, न होय बरवे तुझ आता. निरोपी तुझ तुळजा देवी प्रीती. जेथे चंदला परमेश्वरी वसती. तेथे होय पाप निवृत्ती, जाईल रोग म्हणोनिया. तेथे कष्ट केले बहुत, न होयाची काय देवी उबगत. निरोप झाला जा म्हणत, कृपामूर्ती तुझ पासी. ऐसे माझे दैवहीन, उबगताती देव आपण. मज देखोनी निर्वाण, बाहेर घाला म्हणताती. देव माते उबगताती, मनुष्य कैसे मज देखती. निर्वाणी आलो तुम्हान प्रती, निर्धार केला मरणासी. ऐसा पापी असोनी आपण, आता काय करावे अंगहीन. तोंड न पाहती, कष्टी म्हणून पुष्टी म्हणून. मरण बरवे या परते. आता असे एक विनंती, होय अथवा न होय निश्चिती. शीघ्र निरोप पावे ये रीती, आशा पाशी न गोविजे. मज चाड नाही या देहाची, प्राण देईन साक्ष तुमची. तू रक्षक माऊली शरणागताची, निरोपावे दातारा. जैसे देवी चाळविले, आशाबद्ध ते गोविले. निदानी मज सोडिले, तैसे न करी दातारा. ऐसे करुणा वचन ऐकून, गुरु बोलती हांसून. बोलविला सोमनाथ ब्राह्मण, निरोप देती याते न्या संगमासी. त्वरेने संकल्प सांगोनी, स्नान करावे पुष्करण जीवनी. अश्वत्थ प्रदक्षिणा करवोनी, वस्त्रे टाका दूर त्याची. नवी वस्त्रे द्यावी यासी, शीघ्र आणा पारणेसी. ऐसा निरोप देती त्यासी, दोघे गेले झड करी. स्नान करोनी बाहेर आला, शरीर वर्ण पालटला. अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या, सुवर्ण झाले सर्वांग. वस्त्रे देत ब्राह्मणासी, जीर्ण वस्त्रे टाकती दूरसी.
जेथे टाकली भूमीसी क्षार भूमी होय त्वरित. सांगते घेऊनी द्विजासी सोमनाथ आला मठासी चरणावरी घातले तयासी लोक सर्व विस्मित. नंदी नामे केला नमस्कार संतोषे स्तोत्र करी अपार हर्षे झाला असे निर्भर लोळत असे पादुका वरी. श्री गुरु पुसती तयासी तुझी मन कामना झाली परियेसी सर्वांग आहे कैसे त्यासी अवलोकोनी पाहे म्हणती. सर्वांग पाहता बर्वे झाले तावन मात्र जंगेसी राहिले पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी आता की थोडे असे की थोडे. तुझी कृपा दृष्टी झाली असता थोडे राहिले केवी अर्था करीत असे दंडवता कृपा करी गा महात्मा. गुरुमूर्ती निरोपीसी त्यासी तू संशय धरून आलासी मनुष्य काय देईल मनसी तेने गुणे राहिले शेष. यासी असे एक प्रकार तू कवित्व करावे अपार आमची स्तुती करी निरंतर जाईल त्वरित निश्चये. नंदीनामा म्हणे स्वामी आसी लिखित नेने वाचावयासी कैसे करू कवित्वासी मंदमती आपण काय जाण कवित्वरिती नाही मज काव्य व्युत्पत्ती स्वामी ऐसा निरोप देती म्हणून चरणी लागला. श्री गुरु म्हणती त्या द्विजासी मुख उघडी काढी जिभेसी विभूती प्रोक्षिता तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणाते. चरणांवरी ठेविता माथा उभा केला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेनता सेवेसी नवे अराणुक मायापाशी वेष्टोनी बुडत होतो संसार गहनी आठवण न करी कधी मनी तुझे चरण विसरलो. संसार मज माया जाळ येओनी जन्मोनी 84 कुळ न आठवले तुझे नाम केवळ मंदमती झाली स्वामिया. स्वदज अंडज उद्दिजेसी जन्म पावलो पशु योनीसी ज्ञान कैचे आम्हासी स्थावर जन्म जय होतो. नाना योगी मनुष्य विशेष शूद्रादी याती बहुवस जरी होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय. समस्त जन्मांमध्ये एक ब्राह्मण जन्म विशेष काय करावे होऊनी मूर्ख गुरु सोय नेणता नर. मातेंचे शोणित पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात जैसे सुवर्ण असे कडत दिवसा 5 बदबुदकार 15 दिवस होय थोर एक रस होऊन निर्धार तधी मी काय जाणे पामर नाही पंचतत्वे झाली मजा. मासे एक पिंड होय द्वय मासी शिर पाद द्वय त्रय मासी सर्व अवयव नवद्वारे झाली मग. पंचतत्वे होती एक पृथ्वी वायू तेज आकाश उदका प्राण आला सत्काळिक तदी स्मरण कैचे मज. 5वे मासी त्वचा रोम 6वे मासी उच्छावास स्तोम 7वे मासी क्षोत्र जिव्हा घ्राण मेद मज्जा दृढ झाली. ऐसा 9 मास कष्टत होतो जननी गर्भात रुधिर विष्ठा मूत्रात कष्टलो फार स्वामिया. माता भक्षी उष्ण क्षार कटुक तीक्ष्ण असे अपार पडे लोळे अनेक प्रकार दुःख कोणा सांगू तेव्हा. मनाचा आले भक्षण करी दुःख होय मज अपारी ऐसे नवमा सारी माता गर्भी कष्टलो. तरी कैचे तुझे स्मरण वेष्टिलो होतो माये करून देखिले नाही तुझ चरण मग योनीद्वारे जन्मलो. उपजतांची आपणासी आयुष्य लिहिले ललाटेसी अर्ध गेले वृथा निद्रेसी रात्री निद्रा मानवा. उरला आयुष्यात देखा 3 भाग केले ऐका बाल यौवन वृद्धपण निका निर्वाण केले तये वेळी. बाळपणी आपणासी कष्ट झाले बहु असी मज घाली ती पाळण्यासी मूळ मूत्रात लोळत असे. बाळपणीचे दुःख आठविता
हृदय स्फोट होय आता, काय सांगू गुरुनाथा, नाना आपदा भोगिल्या. शयन स्तरी मूत्र मळमूत्रात निरंतर असे लोळत, आपली विष्ठा आपण खात, अज्ञान तिमरे वेष्टिलो. एखादी समयी आपणासी पोट दुखे बहु असी, रुदन करिता परियेसी स्तनपान करविती. क्षुधाक्रांत रुदन करी, म्हणती रुदन करीते बाळ, मुखी शिंपित कांजी तेल. क्षुधाक्रांत होय बहुत, मग म्हणती पोट याची दुखत, अंगुली घालून या मुखात औषध मज घालिती. ऐसे शुधेने पीडित बहुत, मज घालिती पाळण्यात, हालविती पर्यंते गात, क्षुधाक्रांत रुदन करी. म्हणती रुदन करीते बाळ, मुखी शिंपती कांजी तेळ, रक्षा बांधिती मंत्रवोनी केवळ, नेने माता भूक माझी. पाळण्या घालिती कौतुक, प्रावरणात असता वृश्चिक, मारे तसे पाठीसी डंख, प्रलाप मी करीत असे. आणि पाळण्या घालिती राहे राहे उगा म्हणती, स्तनपान मज करविती, वृश्ची कविश नेणता. तेने दुःख स्तनपान न करी, मागुती घालिती पाळण्या भीतरी, वृश्चिक मज डंख मारी, प्राणांतिक मज होय. माता खाय आम्हा तीक्ष्ण क्षार, स्तनपान करविती मज अपार, क्षीर आंबट आणि मधुर, आपण खोटे सर्व काळी. नाना औषधे मज देती, तेने माझे डोळे दुखती, कुंकू लवण क्षार घालिती, डोळे आले म्हणून. ऐसे कष्ट दुरंदर बाळपणी सहिल्या पार, वाढलो कष्ट करिता फार, वर्षे 12 लोटली. तदी कैचे तुझे चरण स्मरण, मजला कैची आठवण, कष्टलो मी याचे गुण, पूर्वजन्म नाठवेची. 2 भाग उरले आयुष्यासी, मदने व्यापुले शरीरासी, जैसा पतंग दीपासी, भ्रमित तैसा उन्मत्त. नेने गुरुमाता पिता समस्तांते निंदा करिता, परस्त्रीवरी करी चित्ता, कुळाकुळ न विचारी. ब्राह्मण निंदा परोपरी, वृद्ध देखोनी विनोद करी, मध्ये व्यापिलो असे भारी, मग नाठवे तुझे चरण. मासांचे कवळा कारणे, मत्स्य जाळे जेवी प्राणे, तैसा आपण मदन बाणे, वश्य झालो इंद्रियांसी. नाना वर्ण स्त्रिया ते अंगीकारिले, परद्रव्य अपहारिले, सिद्ध महंता निंदिले, दृष्टी न दिसे माझे काही. ऐसा मदन व्यापुनी, पुढे मागे न पाहे नयनी, पतंग जाय धावोनी, दीपावरी पुढे जैसा. ऐसे वेष्टोनी मदन बाळी, नायके सुबुद्धी श्रवणी, सोय न धरिती तुझे चरणी, यौवनपण ऐसे गेले. वृद्धपण आले शरीरासी, उबग होय स्त्री पुरुषांशी, श्वासोश्वास कफेसी, सदा खोकला होय मज. अवयव सर्व कापती, कृष्ण केश पांढरे होती, दंतहीन भक्षेन चावती, श्रवणी नायके दृष्टी नाही. ऐसा नाना परी कष्टिता, तुमची सेवा न घडे आता, स्वामी तारका गुरुनाथा, संसार सागराकडे खरी. ऐसा मंदमती आपण न ओळखेची तुझे चरण, तुझी केवळ नारायण अवतार श्री गुरुमूर्ती. तुमची विश्वाचा तारक, धरो निया नव वेश देख, त्रयमूर्ती तुमची एक, परब्रह्म गुरुनाथा. दिवांग नेणती तुझे लोक, तुझी विश्वासचा पाळक, मी किंकर तुझे सेवक, संसार सागरी तारी मज. ऐसे नाना परी स्तोत्र करीत असे नंदी नामा, पवित्र जन पाहती विचित्र, त्यासी म्हणे नंदी नामा. ऐका हो जन समस्त, श्री गुरु परब्रह्म वस्त, आपण पाप केले बहुत, दर्शन मात्रे सर्व गेले.
जैसे तृणाचे वणसिवी अग्नी पडता गती जैसी गुरु कृपा होय जयासी पाप जळे येणे परी चरण पवित्र वितत पुराणम ऐसे बोले वेद पुराण सेवा सेवा हो गुरु चरण गुरु वेगळा देव नाही ब्रह्मदेव आपण देखा दृष्टा खरे लिहिले ऐका तैसे हे होय निका श्री गुरु चरणी लागता जवळी असता निधान कोण ओळखा तुम्ही जन नृसिंह सरस्वती कामधेनु भजा भजा हो म्हणत असे इह सौख्यदाता अनेक अंती पावे वैकुंठ लोक संदेह नाही होईल सुख सत्य सत्य बोल माझे नंदी नामा स्तोत्र करीत श्री गुरु संतोष अत्यंत भक्तांते निरोप देत कवीश्वर म्हणायसी कवीश्वर नाम तयासी निर्धार केला भरवसी ऐसे कृपेने बोलती त्यासी ऐकोनी चरणी लागला शेष होते जंघेवरी तत्काळ गेले दुरी नंदी नामाना आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्धबळे नामधारकासी गुरुचरित्र परियसी कवी नृसिंह नामेसी तोही राहिला गुरु सेवे नामधारक म्हणे सिद्धमुनी दुसरा कवी नृसिंह म्हणोनी केवी झाला श्री गुरु भवनी कवीश्वर सांग मज ते विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी वांछा असे मानसी गुरुचरित्र ऐकावया बडे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर नामस्मरण कामधेनु इति श्री गुरुचरित्रामृत सिद्धमुनी शिष्य संवादत कवीश्वरा वाक्यान येत निरोपिले प्रेमळ इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहारो नाम पंच तत्वारिंशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु इति श्री गुरुचरित्र अध्याय 45 समाप्त। श्री स्वामी समर्थ।